समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ आपण आपल्या परीने लावायचा प्रयत्न केला की तो अनेकदा चुकू शकतो. म्हणून त्यावर विचार करण्यापेक्षा दुर्लक्ष करून पुढे जाणंच योग्य. नाहीतर गैरसमज आणखी वाढू शकतात आणि नातंही बहरण्याऐवजी कोमेजू शकतं. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतुर फिरुनी भाग 17. तो पट्टा संपण्याची वाट पाहत ती त्याच्या सोबत चालत होती आणि एक क्षणाला तो जसा संपला मृण्मयीनं तिचा हात सोडवून घेतला. 1 मिनिट, किती ओढत नेताय, थोडं थांबाल का? हात दुखला ना माझा. तिच्या चेहऱ्यावर वैतागल्याचे भाव होते. ओह सॉरी, पण त्याला काही इलाज नाहीये. अजून खूप पुढं जायचंय कारण 6 नंबर बॅगेज रिक्लेम एरिया अजून खूप दूर आहे. कळलं? 2 मिनिटही थांबू नाही शकत आहेत का तुम्ही? ती भलतीकडेच पाहून बोलत होती. अगं पण कशाला? मग यातच किती वेळ जातोय आणि आपल्याला अजून दिल्ली मार्केटमध्ये जायचंय. इथंच वेळ झाला तर पुढं मनालीला पोहोचायला उद्याची सकाळ होईल, माहितीये का? मला कधीच जायचंय, मी आधी आले जाऊन, म्हणत ती जायला निघणार तर त्याने तिचा हात पुन्हा पकडला आणि तिला थांबवत विचारलं. 1 मिनिट, कुठं जायचंय आता तुला? तिकडे. ती नजर चुकवत तिचा डावा हात उचलून वॉशरूमच्या दिशेने बोट दाखवत म्हणाली. तिच्या बोटाच्या दिशेने कौस्तुभने पाहिलं तर ती वॉशरूमकडे बोट दाखवत आहे हे पाहिलं तसं त्याने ओशाळून पटकन तिचा हात सोडला. ओके, ये जाऊन, त्याने म्हणताच ती मात्र त्याच्याकडे न पाहताच निघून गेली आणि ती गेली त्या दिशेला पाठ करून उभा राहिला. मी जास्त रिॲक्ट झालो का? बट असं काही होतं तर हे मला तिनं सांगितल्याशिवाय कळेल का? ती हे सुद्धा सांगू शकत नाहीये मला. अरे देवा, म्हणत त्यानं स्वतःच्याच कपाळावर हात मारला आणि मुकाट्याने तिच्या येण्याची वाट पाहू लागला. ती काहीच क्षणात परतली. आता त्यानेच तिच्याकडे पाहणं टाळलं. चल निघूया, तिला म्हणत सरळ बॅगेज रिक्लेम एरियाकडे जायला निघाले. तीही त्याच्या मागोमाग निघाली होती. आणखी बरेच अंतर चालून अखेर ते 6 नंबर बॅगेज रिक्लेम एरियामध्ये पोहोचले. त्यांच्या बॅग्स कलेक्ट केल्या आणि एअरपोर्ट बाहेर जायला निघाले. तिथं एक ड्रायव्हर त्यांना पिक करणार होता. कॉलवर कोऑर्डिनेट करून त्याने त्याच्याशी संपर्क साधला आणि काहीच वेळात त्यानेही दोघांना पिक केलं. जाता जाता एका ठिकाणी थोडे थंडीसाठी लागणारे कपडे दिल्ली मार्केटमध्ये घेऊन जेवण करून मगच पुढच्या प्रवासाला निघायचं होतं. तो आता जरा तिच्याशी कमीच बोलत होता, पण तरीही तिला त्याचं प्रोटेक्ट करणं मात्र चालूच होतं. दिल्ली मार्केटमध्ये गेल्यावर तिथल्या गर्दीत तिला जाणीवपूर्वक पुढं घेऊन चालणं, रोडवरही तिला मोस्टली आपल्या डाव्या बाजूला ठेवणं असं काहीसं त्याच्या वागण्यातून तिला जाणवत होतं. आताही रस्ता क्रॉस करताना एक कार समोरून अचानक आली आणि त्याने तिला पाठीमागे ओढलं. असं त्यानं ओढल्यामुळे तिचं त्याच्याकडे ओघानेच लक्ष गेलेलं. पण तो आता जाणीवपूर्वक तिच्याकडे न पाहता समोर पाहत होता. तिची मात्र क्षणभरासाठी धडधड प्रचंड वाढलेली. तिच्यासाठी आणि स्वतःसाठी ही उबदार कपडे घेईपर्यंत जेवणाची वेळ झालेली. त्याने तिथेच तिच्यासाठी तिच्याही नकळत एक वेस्टर्न आउटफिट असलेला ड्रेस गिफ्ट म्हणून घेतलेला. मनालीला गेल्यावर तिला द्यायचा असा त्याचा विचार होता. मग एक ठिकाणी जेवण करून ते दोघंही पुढच्या प्रवासाला निघाले आणि अखेर मनालीचा प्रवास सुरू झाला. कार रोडवरून धावत होती. दोघात बोलणं आता अगदीच दुर्मिळ झालेलं. दोघंही आपल्या विरुद्ध दिशेला असलेल्या काचेतून मागे जाणारा रस्ता आणि झाडं पाहण्यात हरवलेले. जणू अगदीच हे 2 किनारे कधीच जुळणार नाहीत का असं पाहणाऱ्याला वाटावं. आणि कारमध्ये लागलेलं गाणंही तर तसंच होतं, जे कानावर पडताच कौस्तुभला अस्वस्थता वाटत होती. नकळत तिच्याकडे लक्ष जात होतं आणि तिची अजूनही बोटांची चाललेली चळवळ पाहून आणखीनच हर्ट होत होतं. ये दूरिया
इन राहों की दूरिया, निगाहों की दूरिया, हम राहों की दूरिया, फना हो सभी दूरिया। क्यों कोई पास है दूर है, क्यों कोई जाने ना, कोई यहाँ पे आ रहा पास या दूर में जा रहा, जानू ना मैं हूँ कहाँ पे। इकडं कियाराचा पाय दाखवून तिची सोनोग्राफी ही झालेली. आता दोघंही हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते. कियाराला लंगडत चालावं लागत असल्याने तिला आधार देतच तो तिच्यासोबत चालत होता. आणि बाहेर पडताना अशाच एका तरुण मुलीला निशिकांतचा धक्का लागला आणि तिच्या हातातून तिची फाईल वगैरे सगळंच खाली पडलं. ओह, आय एम रिअली सॉरी म्हणत कियाराला सोडून निशिकांतने लगेच तिची पडलेली फाईल उचलली आणि तिला देऊन टाकली. एक मिनिट, तुम्ही का तिला सॉरी म्हणताय? तिनं मुद्दाम धक्का दिला, तिनं सॉरी म्हणायला हवं. ए कम ऑन, से सॉरी. अगं ठीक आहे कियारा, इट्स ओके, आप जाऊ ना मॅम, निशिकांत त्या मुलीला म्हणाला. नो, इट्स नॉट ओके, तू पहिले सॉरी बोल, बोलती है की नाही? कियारा निघू लागलेला तिचा हात पकडून म्हणाली. आई एम सॉरी भैया, रिअली सॉरी, मैं वो थोड़ा सा जल्दी में थी, सॉरी म्हणत ती कियाराकडे जरा रागातच पाहून निघून गेली. हे काय वागणं झालं कियारा, धक्का माझाही लागलेला तिला, इट्स ओके ना? ओ निशिकांत, हे तर तुम्ही मला सांगूच नका, तुम्हाला काही गरज नव्हती तिची माफी मागायची. अशा मुलींना मी चांगलंच ओळखते. ओ रिअली? आता तू काहीही बोलतेस, ती कोणत्या अँगलने अशी वाटते? हा, निशिकांतला तिच्या या बोलण्यावर हसूच आलेलं. तो निघून गेलेला तिला माघारी वळून पाहत होता. तुम्ही हसू नका हा निशिकांत, मी काहीही बोलत नाहीये, पण तुम्हाला काय गरज होती तिच्या पुढे मिळमिळीत वागायची? ओहो कियारा, तू उगाच हायपर होते आहेस, इथे दवाखान्यात तमाशा नको, चल घरी, तिला म्हणत तिचा हात पकडून तो चालायला सुरुवात करणार तर त्याच्या हाताला ओढ लागली. ती जागेवरून हल्लीच नव्हती. तमाशा? मी तमाशा करते निशिकांत? अहो मी या डोळ्यांनी पाहिलं, आपण समोरून येतोय हे तिनं पाहिलेलं, तरीही ती मुद्दाम धडकली. युजलेस कुठली. ओहो कियारा, बर तुझं झालं असेल तर निघूया का? माझं काही पटतच नाही ना तुम्हाला? मग ठीक आहे म्हणती त्याच्याही पुढे तरा जायला निघणार तर पहिला पाय टाकताच तिच्या पायाला रग जाणवली. आई ग, ती पाय पकडून म्हणाली. म्हणून म्हणालो होतो माझं ऐकत जा जरा, चल मी हेल्प करतो तुला, तिला म्हणत तिच्या कमरेत हात घातला तर तिने तो रागाच्या भरात झटकला. तसं त्याला पुन्हा हसू आलं. अरे यार, वेडी आहेस का ग तू? किती पॉझिटिव्ह होशील. तो आताही हसत होता. ओहो, मी पॉझिटिव्ह होत नाहीये, कळलं ना? चल ग आता, तिला जबरदस्तीने आधार देत तो तिला घेऊन निघाला. इलाज नसल्याने तीही त्याच्यासोबत निघाली, पण रागाने निशिकांतकडे पाहत होती. काय माहीत पहिल्यांदा ती असं काही रिॲक्ट झालेली. निशिकांतला मात्र तिचं असं वागणं पहिल्यांदा सुखावत होतं. त्याच्या गालात स्माईल होती. तिला मात्र आपण अचानक असं का रिॲक्ट झालो हेच समजत नव्हतं. ती स्वतःला समजावत होती, मी का पॉझिटिव्ह होईल, मला काही गरज नाही. पण एक तो केतन होता, बायकोशिवाय कधी दुसरीकडे पाहतही नव्हता. सिरियसली अशी मुलं असतात. खरंच मानलं पाहिजे पर्णिकाला, त्या मानाने खरंच लकी आहे ती असा नवरा मिळून. साधा माझा पाय दुखावला तरी आला नव्हता मत्तीला, आणि माझा नवरा तिला उचलून देतोय फाईल. ओठांचा कोपरा नाखुशीनेच दुमडत ती स्वतःलाच म्हणत होती. एव्हाना दोघंही बाहेर पडले होते. तिला घरी ड्रॉप करून तो त्याच्या ड्युटीवर निघून गेला. लेट झाल्यामुळे आज रात्री त्याला घरी यायला वेळ होणार होता. मनालीला निघालेली कार रात्रीचे 12 वाजले तरी जागेवर पोहोचली नव्हती. मृण्मयीला झोप लागलेली. कौस्तुभचीही थोड्या वेळाने एक डुलकी लागायची आणि मध्येच कुठे पोहोचलो हे पाहायला जाग यायची. आता लागलेला तो सगळा पहाडी एरिया होता.
डिसेंबर महिना असल्याने चांगलंच बर्फ पडत होतं. तिथं पोहोचल्यावर आपोआप थंडीची जाणीव होऊ लागलेली आणि त्यामुळे मृण्मयी अंग अखरून घेत असल्याचं कौस्तुभच्या लक्षात आलं. मग मात्र त्याने हळूवार स्वतःचं जॅकेट काढून तिच्या अंगावर घातलं, तरीही तेवढ्या स्पर्शाने ती जागी झाली. आधी अंगावर काय टाकलंय हे पाहून तिनं मग कौस्तुभकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच पाहत होता. तुला थंडी वाजते ना म्हणून दिलं. काटे नाहीये त्याला जे तुला टोचतील. घालायचं असेल तर घालू शकतेस. तो तिला थोडा तिरसटपणेच म्हणत होता आणि त्या आतच तिनं नजर चोरली. तिनं ते काही घातलं नाही, पण तसंच अंगावर राहू मात्र दिलं. आत्ताचा तिचा ॲटिट्यूड पुन्हा एकदा त्याला राग देऊन गेलेला. तिचं हे वागणं पाहून तो काचेतून बाहेर पाहू लागला. ती ते जॅकेट घालू तर शकत होतीच, पण तेही घातलं नाही. आता खूप होतंय. त्याच्या भुवया आताही रागाने उंचावल्या आणि इकडे त्यातूनही क्षणभरासाठी त्याच्याशी झालेल्या नजरेतही तिच्या हृदयाने उच्चांक गाठलेला. फिलिंग अशी काही अजूनही नव्हतीच त्याच्यासाठी. बस थोडं मत बदलू लागलेलं तिचं. सॉरी, जॅकेट घातलं असतं मी, पण नकोच. पुन्हा ते भलतेच काही समजायचे. मनाशी विचार करत तिनं ते घालायचं टाळलेलं आणि ती ते तसंच अंगावर घेऊन झोपली. काही वेळ गेल्यावर कौस्तुभचं लक्ष तिच्याकडे गेलं तर ते जॅकेट तिनं खाली पडू नये म्हणून अगदी घट्ट पकडलेलं आणि निरागसपणे झोप लागलेली तिची. अशी झोपलेली ती खूप गोड वाटत होती. ते पाहून त्याचा मघाचा राग कुठल्या कुठे पळाला. चला, ॲटलिस्ट मला नाही पण माझ्या जॅकेटला तरी तिनं जवळ येऊ दिलंय. इट्स गुड सायन्स. आणि तेवढ्यानेही त्याच्या गालात स्माईल आली. ती नकोच म्हणून माघारीही देऊ शकत होतीच की जॅकेट, पण तिनं तसं काही केलं नाहीये. राहू दिलं म्हणजे आहे, थोडं काहीतरी आहे म्हणायचं हिला, म्हणत तो गडद होत जाणाऱ्या स्माईलसह काचेतून बाहेर पाहू लागला. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ आपण आपल्या परीने लावायचा प्रयत्न केला की तो अनेकदा चुकू शकतो. म्हणून त्यावर विचार करण्यापेक्षा दुर्लक्ष करून पुढे जाणंच योग्य. नाहीतर गैरसमज आणखी वाढू शकतात आणि नातंही बहरण्याऐवजी कोमेजू शकतं. आय थिंक दिस इज राईट वे. मी उगाच जास्ती विचार करतोय बहुधा. तिलाही तर वेळ द्यायला हवा, तो द्यायलाच हवा. पण मला कसं कळणार की ती नेमका काय विचार करते माझ्याबद्दल आणि माझ्या वागण्याचा आणि तिला वेळ देण्याचा नेमका फायदा होतोय ना. आताही नकळत न राहून त्याचं लक्ष पुन्हा तिच्याकडे गेल्या वाचून राहतच नव्हतं. तिला तसं पाहताना त्याला खूप छान वाटत होतं. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. खरंच या दोघांच्यात हे चांगलं काही घडण्याचं गुड साईन असेल का, की मृण्मयी मनालीमध्ये गेल्यावर पुन्हा काहीतरी घोळ घालेल. डोंट नो. ते जाणून घेण्यासाठी तरी ऐकत रहा गुंतन्या तुरे फिरोनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.